कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसं वाटतंय? गुरलीन पार्टनर आहे. ठीकठाकच वाटते. काय? ठीकठाकच वाटते. गुरलीन माझी पार्टनर आहे तर मी तिच्यासोबत किती चांगला करू शकतो आता याच्यावर म्हणजे जास्त लक्ष राहणार आहे. विजय तर खुश दिसतोय गुरलीन गेली करून. काय आमचं पार्टनर बदललंय, आम्ही आठवड्याची तयारी ठेवली आहे. मी जर सांगतो, कारण मला राग लगेच येणार तिला. राग येणार आहे. कारण दोघांची पण भांडणं होणार आहेत आमची लगेच. दोघांचं काही कॉम्बिनेशन जुळणार नाही असं मला वाटतंय. गुरली नसती तर आणि पुढला आठवडा निघाला असता, पण आता तो पण निघणार. कारण दोघांनी पण एकमेकाला राग कंट्रोल होत नाही असा स्वभाव आहे. पण आता मी समजून घेतलं तर होणार, पण तिला राग येणार आहे असं होणार. त्यांच्या मनात खूप भीती आहे. त्यांना लिहिता वाचता येत नाही ना, म्हणून त्यांच्या मनात खूप भीती आहे की मी कुठेतरी कमी आहे बाकीच्यांपेक्षा, मला जमणारच नाही, ही सगळी मुलं शिकलेली आहेत बाकीची, हे तुला सतत बोलतील ते. पण यू विल हॅव टू टेक हिम आउट ऑफ दॅट झोन. इवन इफ ही डझंट अग्री, ही विल टेल इट टू यू, बट ही विल टेल यू शांतपणे. म्हणजे हे ते तू काय तुला म्हणतो गोणीत टाकून फेकून देन अशा गोष्टीत ते काय बोलत नाही. पवनचं जसं थोडं आहे तो म्हणजे आता त्याला तर मी सरळ करणारच आहे या बाबतीत की यू शुड नो हाऊ टू टॉक टू गर्ल्स. आता हे बॉन्ड नाही राहणार, म्हणजे जरी पण ते राहिलं ॲज मैत्री, पण ती जी मेंटॉर आणि मेंटीचं गाईड आहे ते मे बी आता आज नंतर कदाचित कधीच नाही होणार. तू त्याच्याकडून पाठांतर करून घेतलं, 1000दा पाठ केल्यानंतर मग त्याच्या राहतं लक्षात बोलू शकतो. तो इंग्लिश पण बोलू शकतो, हिंदी पण बोलू शकतो, मराठी पण बोलू शकतो. तसं काही नाहीये. आणि टास्कच्या पहिले तो थोडंसं घाबरतो की त्याला पण असं सेम अप्रोच, कारण आता लिहिता वाचता येत नाही. सो त्या टास्कमध्ये तो असं थोडंसं कसं होणार, तर तो बोलून नाही दाखवत, पण बॅक ऑफ द माइंड तो खूप घाबरून जातो. तर तुला त्याला कम्फर्टेबल करायला लागणार. तू चिडली वगैरे त्याच्यावरती तर त्याला पण राग येतो आणि मग रागवला किंवा बोलत नाही, त्याच्या लक्षात राहतं ही इज गुड विथ मेमरी. बट त्याच्यासाठी तुला ते 1000दा रिपीट करायला लागणार. बट आफ्टर दॅट त्याची सवय आहे मला. मला पण. तुला पण. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चला डिजी टपाल आलंय. काय थंडी वाजायला लागली रे इथं? इथं काहीतरी आले. या टास्क मध्ये त्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी येणार आहेत झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून लक्ष्मी आणि श्रीनिवास. तर आता सगळी मुलं खूप जास्त एक्साइटेड होती त्या गोष्टीसाठी, कारण स्टार बनायचं होतं. स्टार, टीव्ही स्टार म्हणजे ऍक्टर. तू जसा आहेस ना तसा तू राहा. तू जे काही बोलतेस ना ते बोल. मी असं नाही म्हणत आहे तुला की नाही का माझ्यासोबत नीटच बोल, माझ्यासोबत नीटच राहा. बोल, तुला काय बोलायचं ते, मला नाही काय प्रॉब्लेम. हा मुलगा आहे ना, हा त्याचं मी त्याला असं जीवतून सांगत असते, त्याचं लक्ष ते फिरकडत असतं. त्यामुळे नाही का तो एक प्लस पॉइंट आहे माझ्या हातात आता, की तू सगळं ऐकतोस, ते सगळं तू तुझ्या अंगात भिनवतोयस, की नाही का तुला कळतात गोष्टी की काय म्हणायचंय. मी तुला सांगते, तू ते नीट ऐकतोयस, तू बोलतोयस ते मी नीट ऐकते. बस ना, एवढं झालं का भांडणं होतील? नाही होणार. मग फक्त मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे की आपली भांडणं व्हायला नको, कारण तू आणि मी आपले सेम स्वभाव आहेत. लक्ष्मी, आपल्याला जर लक्ष्मी निवास बांधायचं आहे ना, असंच काहीतरी. आता एवढं मोठं नाही बांधू शकणार कदाचित आपण, असंच छान बांधूया. आपलं स्वप्न असंच पूर्ण होणार आहे बघा. एक नक्की पूर्ण करायचं आपलं स्वप्न. अरे वा 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 वा. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. वाव, अगं बाई किती छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. बसा बसा बसा, सगळ्यांनी बसा. हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार. हॅलो नमस्कार. मला माहित होतं हे ऍक्टर्स आहे, कारण ऍक्टिंग तर ऍक्टर्स शिकवणार. ज्यावेळी ते दोघांनी घरामध्ये एंटर केला, घर खूप जास्त पॉझिटिव्ह झाला. माझं रिॲक्शनच वेगळं होतं की मला कळून झालं एवढे दिवस टीव्हीवर बघायला आपण येण्यास आज समोर आले आणि मी खुश झालो. कसं वाटतंय तुम्हाला मुंबईत येऊन? छान वाटतं. है ना? इथे येण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच होतं की तुम्ही सगळीच मुलं आपापल्या घरापासून इथे लांब आलेला आहात. आम्हाला नेहमीच असं वाटतं की सगळ्या मुलांनी आपापल्या आई वडिलांजवळ राहावं. आम्ही दोघं आलो
तर थोडंसं आम्हालाही तुमचं प्रेम मिळेल आणि तुम्हाला आमचं प्रेम मिळेल. त्यांना बघून असं वाटलं की घरचं आपल्या कोणतरी आले. दुरून बघून तुम्हाला इतकं छान वाटत होतं तेव्हा म्हटलं की प्रत्यक्षात भेटून अजून छान वाटेल आणि म्हणून आम्ही म्हटलं तुम्हालाच भेटायला खास यायचं ठरवलं. तुमचं पुढचं काय टास्क आहे कोणाला माहितीये का? की टीव्ही स्टार म्हणजे तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? श्रेया सरांसारखं म्हणजे थोडस आम्हाला पण ऍक्टिंग वगैरे करायला मिळेल म्हणजे हे सगळ्यांनाच ऍक्टर व्हायचंय. याला व्हायचं हे बोलत होता त्या दिवशी. पंकजला ऍक्टर बनायचं, त्यामुळे पंकज खूप एक्सायटेड होता की आज काय होणार. काय तुला वाटेल ते कर. कोणाची ऍक्टिंग, कोणाची नक्कल, कुठला डायलॉग, काहीही कर. काय करशील? काय तुला वाटेल ते कर. या बाद टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत. जोआना त्याची एक्स पार्टनर. हा, चल, अरे वा वा. जोआना, कम ऑन जोआना. Good idea. पहिल्यांदाच म्हणजे ऍक्टिंग वगैरे करणार होतो आणि प्रत्यक्षात म्हणजे जे टीव्हीवर जे सिरियल वगैरे करतात त्यांच्या सामने करणे म्हणजे हे खूप मोठं माझ्यासाठी चॅलेंज होतं. शी इज सो प्रिटी. थँक्यू मॅम. चल, मला एक सांग की तू कुठल्या भाषेत कम्फर्टेबल आहेस? तुला कुठली भाषा बोलता येते? इंग्लिश आणि हिंदी. इंग्लिश आणि हिंदी. हा याच्या भाषेत बोलेल, तू इंग्लिश किंवा हिंदी मध्ये बोल. चल. नाव द सिच्युएशन इज तुला खूप भूक लागली हो. आहे, टीव्ही बघत बसली पिठलं आणि भाकरी कुठं आहे? कांदा पाहिजे, आणि ठेचा काय पाहिजे. बाई TV बघत आणि बसलीये? बाई टीव्ही बघत बसली आहे. करायचं तर काय करायचं? हा, रोल कॅमेरा. रेडी? ओके. अगं मी शेतामधून आलो दमून, काम वगैरे केलं तेवढं. आता काय बनवलं नाही तर मी जेवणार कसं? सांग बरं तूच. आणि तू नुसती सारखी सारखी टीव्ही बघत आहेस. माझं पण विचार कर, मला आणखी काम करायचं. पंकज बस, मुझे देखो, इतनी खूबसूरत मैं हूँ. तू आहेच खूपसूरत, पण मी तुला काय चाटू का काय? मला तर जेवण करायचं आहे ना. काहीतरी आपल्याला शिकायला वगैरे भेटेल. बस ह्याच प्रयत्नानं मी मैदानात उतरलो ना, ऍक्टिंग करून टाकली. व्हेरी नाईस. मस्त मस्त मस्त. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. मस्त मस्त मस्त. बरं आता काय आहे की सगळे आपले मस्तपैकी बसले, कोण छान असं बसलंय. प्रत्येकाला इकडे यायचं आहे. हे दोघं मगापासून खूप गप्प बसले. होय का? उठा उठा या, अथर्व साहेब उठा. आणि रेवती या 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 जरा. आपण काय करूया आता, हीच सिच्युएशन ठेवूया. राबून पण आता थोडा आलेला रोमॅन्स पाहिजे दादा. होणार ना. आता थोडा रोमॅन्स पाहिजे. मला विदाउट रोमॅन्स काही जमत नाही. काय घातली आता रोमॅन्सचं सीन आहे. एक गर्लफ्रेंड आहे तुझी तिकडे? हाय की? आहे की? काय नाव तिचं? नाव नाही. नाव नाही. म्हणजे बरं तू प्रेमाने काय हाक मारतोस? तिला मी 23-14 म्हणतो. 23-14 म्हणजे काय रे? माझा बर्थडे डेट 23, तिची 14. 14. होय. वा वा वा. 23-14. कमाला. तुझं नाव घेत नाहीये पण त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसतंय. बरं ही तुझी 23-14 आहे. चल. असं समज सुरू. आपली 23-14 आहे सुखरूप तिकडे, है की नाही? पण ती जेव्हा तुझा हा रोमॅन्टिक सीन बघेल तर तिला पण खूप मजा येईल. चप्पल काढेल माझ्या मनात. तिला सांगू अरे ऍक्टिंग आहे. 23-14 मी आहे इथे, माझं लक्ष आहे नी. आता हे जे आहे हे माझे खरे केस नाहीयेत, ही माझी खरी मिशी नाहीये आणि हे बोलता बोलता मिशी निघाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.